जय राम जय जय राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच। श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे। या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे। लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी। या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे। आज दिनांक 7 मे। आजचे बोधवचन, मीपणाची आणि अभिमानाची पूर्णाहुती देणे हाच खरा यज्ञ होय। श्रीराम। यज्ञसंस्था सनातन आहे। सहयज्ञाः प्रजाः। ब्रह्मदेवाने यज्ञासह प्रजा उत्पन्न केली। हा यज्ञ तुमची कामधेनु हो असा ब्रह्मदेवाने प्रजेला आशीर्वाद दिला। यज्ञाचा प्रसाद इतरांना न देता तो स्वतःच तो भक्षण करतो, तो चोर समजावा, तो पापी समजावा। यज्ञशेष अन्न सेवन करणारा पापमुक्त होतो। यज्ञाने स्वार्थ न साधता परार्थ साधावा हाच परमार्थ होय। कर्मातून यज्ञाची निर्मिती होते। गीता सांगते, अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्नसंभवः। यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञकर्म समुद्भवः। यज्ञाचे अनेक प्रकार आहेत। ते यज्ञकर्त्याच्या प्रकृती धर्माप्रमाणे पडतात। त्याप्रमाणे संयमी पुरुष कोणी द्रव्यरूप, कोणी तपोरूप, कोणी योगरूप, कोणी स्वाध्यायरूप व कोणी आत्मज्ञानरूप यज्ञ करणारे आहेत। काही प्राणायामाने तर काही आहार नियमित करून प्राणाचे प्राणातच हवन करतात। असे अनेक यज्ञ कर्मानेच संपादन होतात। पण द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानमय यज्ञ श्रेष्ठ आहे। कारण ज्ञानाग्निः सर्व कर्माणि भस्मसात कुरुते। म्हणून नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते। ज्ञानासारखी पवित्र दुसरी वस्तू नाही। यज्ञ म्हणजे कर्म सगळेच करतात। गुणानुरूप तामस, राजस, सात्विक असे यज्ञाचेही 3 प्रकार पडतात। जो स्वतःला ब्रह्मरूप मानून ब्रह्मरूपी अग्नीत ब्रह्मरूपी हविद्रव्य अर्पण करतो, त्याची यज्ञकर्मे ब्रह्मरूप म्हणजे ज्ञानरूप आहेत। देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल हा अद्वैत भाव हवा। असं यज्ञकर्म करायला कर्त्याला कर्माचं ज्ञान हवे। कर्मयोग म्हणजे काय याचं गीतेत वर्णन आहे। योगः कर्मसु कौशलम। गांधीजी म्हणतात, अनासक्तीने कर्म करणे म्हणजे कर्मयोग। लोकमान्य टिळक म्हणतात, निष्काम कर्मयोग हेच गीता रहस्य आहे। गीता हे योग भांडार आहे। ज्ञानयोग, अष्टांगयोग, कर्मयोग, भक्तियोग, हठयोग, क्रमयोग इत्यादी इत्यादी। गीतेचा अभ्यासक आपल्या स्वभावानुरूप गीतेचा अर्थ काढतो आणि साधन करतो। हे सगळे साधन मार्ग वरवर भिन्न असले तरी शेवटी एकाच मुक्तीच्या गावी नेतात। पण कर्माचं आचरण सर्व योगाच्या मुळाशी आहे। प्रकृती धर्माप्रमाणे कर्म करावे, पण कर्म असं कौशल्याने करावं की त्यामुळे कर्मबंधात अडकू नये। कर्मबंधात अडकल्यावर मुक्ती दूर राहील, पण कर्म टाळणंही योग्य नाही। कर्म टाकल्याने शरीर यात्राही चालणार नाही। अर्जुनाने युद्ध टाळलं तर ते अपकीर्ती वाढवणारं
आणि भीतीचं प्रदर्शन करणारं ठरलं असतं. क्षत्रियाने युद्ध टाळणे हे पाप आहे. युद्ध केल्याने मरण आले तर स्वर्गप्राप्ती व जिंकल्याने पृथ्वीचं राज्य मिळेल. पाप पुण्य ही दोन्ही फळं भोगावीच लागतील. म्हणून कर्ता ईश्वर आहे आणि कर्मफळ ही ईश्वरेच्छा आहे. हा निष्काम कर्मयोग श्रेष्ठ आहे. पण मामनुस्मर युद्धश्च हे त्या कर्मयोगातलं कौशल्य आहे. फलेच्छा न ठेवता कर्म करणं अवघड आहे. पण माझं स्मरण ठेवून कर्म कर हे शक्य आहे. हृदयातला मी काढून तिथे ईश्वर स्मरण ठेवायचं. नामस्मरणाने वृत्ती हळूहळू होते. कर्मेंद्रिये ज्ञानेंद्रियात, ज्ञानेंद्रिये मनात, मन बुद्धीत लय पावते. बुद्धी आत्मसन्मुख होते. ती निश्चल होते, संशयरहित होते व ऋतंभरा प्रज्ञा म्हणजे अलौकिक प्रतिभा जागृत होते व आत्मज्ञान होते. ज्ञानाग्नी सर्व अनाप्त भस्मसात करतो. तिथे मीपणा कसा टिकणार? मीपणाची पूर्णाहुती पडल्यावर इंद्राय तक्षकाय स्वाहा या न्यायाने दंभो दर्पोभिमानश्च यांची आहुती पडणारच. नामस्मरणाने मीपणाची व अभिमानाची पूर्णाहुती पडून यज्ञाची सांगता होते आणि नामसाधक ब्रह्मरूप होतो. याज्ञिकही तोच, यज्ञही तोच आणि यज्ञ देवताही तोच. नामजप हा यज्ञच आहे. त्यात मीपणाची आणि अभिमानाची आहुती पडल्यावर त्रिपुटी राहील कशी? श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.